आपला ढोकळा फुगत नाही का? असं भरपूर ताई बोलत असतात, आमचा ढोकळा फुगत नाही, परफेक्ट अशी जाळी पडत नाही, मस्त असा लुसलुशीत होत नाही. बघू शकते आपला ढोकळा कसा मस्त पंजी कापसासारखा झालेला आहे. अगदी तोंडात पडेल विरघळेन असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अप्रतिम टेस्ट आहे आपल्या ढोकळ्याची, लाजवाब टेस्ट आहे. तुम्हाला हवंय का अशी परफेक्ट ढोकळा रेसिपी? हवे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. ढोकळ्याला लागणारं साहित्य बघूया. मस्त आपण चणा डाळ पीठ घेतलेलं आहे, ते पण घरचं दळून घेतलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं. हवे तर तुम्ही पॅकेटचं पण वापरू शकता. साखर घेतलेली आहे, चवीनुसार साखर घेतली आहे, बघू शकताय. साखरानी छान अशी टेस्ट येते. आपण तेल घेतलेलं आहे, म्हणजे आपला ढोकळा मऊ लुसलुशीत आणि खमंग असा व्हावा त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. खाताना आपल्या घशात फसू नये, कोरडा कोरडा लागू नये त्यासाठी आपण घेतलेलं आहे तेल. लिंबू घेतलेला आहे, लिंबून पण छान टेस्ट येते. टेस्ट अनुसार आपण मिरची घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. मस्त हिरवी मिरची घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरची वापरत आहोत आपण. आणि इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे. चला तर मग आपण कसं बनवायचं आहे सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं महाराष्ट्रीयन मराठी चॅनल आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर आपण सुरुवात. तर आपण मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आपण सामग्री त्याच्यातच मिक्स करून घेणार आहोत. परफेक्ट असं मिश्रण तयार होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बघू शकता मी पहिलं बेसन टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. व्यवस्थित सर्व जिनस मिक्स होतात, परफेक्ट असं गुठळे वगैरे काहीही राहत नाही, त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. तर मी प्रथम बेसन पीठ घेतलेलं आहे, बघू शकताय. आता साखर टाकून घेते मी आणि आपण त्याच्यातच हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तेल तेल पण आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. तर पाणी बघा, पहिलं थोडंच पाणी घालून घ्या, त्यानंतर आपण त्याच्यात लिंबू ऍड करून घेणार आहोत. अर्धा लिंबू आहे. सर्व लिंबूचा रस काढून घेत आहोत आपण. चला आता मिक्सर मध्ये आपण फिरवून घेऊया. आपण चवीनुसार मीठ टाकतो आणि कलर साठी हळदी टाकून घेऊया. थोडस मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हळद टाकायची असते. तर परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर बघा मस्त आपण मिक्स करून घेतलेला आहे. दाखवते तुम्हाला एकदा चम्मचने मिक्स केलेले बघा. एकदम असं आपल्याला जास्त घटही नाही आणि जास्त पातळही नाही. मिक्सर मध्ये केलं ना तर एकदम अगदी परफेक्ट असं मिक्स होतं सगळ्या सामग्री. तर तुम्हाला असं चम्मचनं फेटायचं काम नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या सामग्री टाकून मस्त 1-2 वेळा मिक्सर फिरवून घ्यायचं. एक नंबर असा बॅटर तयार होतं, बघू शकताय किती परफेक्ट झालेला आहे. चला तर बॅटर रेडी आहे आपलं. मी बटर पेपर घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे बटर पेपर. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पीठ लावून घेऊ शकता तुम्ही. पहिलं तेलाने मी कुकरचं डाळीचं भांडं असतं ते घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्याला मस्त असं तेल लावू शकता, किंवा तुम्हाला कुठलंही भांडं पसरट आपलं कुकरमध्ये बसेल अशा साईजचं तुम्ही भांडं घेऊ शकता. छान त्याला तेल लावून पीठ लावून कोरडं करून असं पीठ टाकू शकता. तर आपण बटर पेपर वापरत आहोत. तर आपल्याला पुढची प्रोसेस करण्याआधी आपल्याला सर्व काही साहित्य आधी तयारी करून ठेवायची असते. मी कुकरमध्ये पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकताय मी असं परफेक्ट लावून घेतलेला आहे बटर पेपर, बघू शकताय. चला तर आपण भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत. बघू शकताय परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपल्याला इनो मिक्स करायच्या आधी पाणी ठेवायचं आहे. मी कुकरमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे.
आता आपण लगेच विनो मिक्स करून घेऊया. विनो कसा लगेच ऍक्टिव्हेट होतो. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय किती छान असं विनो ऍक्टिव्हेट होत आहे. आपलं बॅटर मस्त फुलत आहे. सर्व बॅटर असंच फुलून घ्यायचं आहे. फिरवताना एकाच साईडला फिरवत राहायचं, म्हणजे छान करून आपल्या ज्या ढोकळा बनणार आहे छान जाळीदार आणि मस्त कापसासारखा लुसलुस बनल्या जातो. त्यासाठी ही प्रोसेस खूप महत्वाची असते. तर बघू शकताय किती सारं आपलं बॅटर झालेलं आहे. बघा पूर्ण टोप भरून गेलेला आहे. घेतलं होतं तेव्हा टोप भरायला खूप कमी बॅटर होतं आपलं. परफेक्ट आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकाच साईडनं फिरवत आहोत आपण. अगदी 1-2 मिनिटं असंच फिरवत राहायचं, म्हणजे आपलं सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे विनो. म्हणजे एक सारखी जाळी येते आपल्या ढोकळ्याला आणि असा मस्त खमंग ढोकळा तयार होतो, अगदी कापसासारखा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता किती छान मस्त बुडबुडे आलेले आहेत, अगदी परफेक्ट असे. चला तर आपण वेळ न घालवता आता लगेच याच्यामध्ये टाकून घेऊया. तर बघू शकताय तुम्ही शेवटपर्यंत आपल्या बॅटरला बुडबुडे आलेले आहेत. आणि आता आपण पाणी ठेवलेलंच आहे कुकर मध्ये. असं थोडस टॅप करायचं, थोडस खाली असं झटकायचं, म्हणजे परफेक्ट आपलं बॅटर बसून जातं. चला तर आता आपण कुकर मध्ये ठेवायला घेऊया. मस्त आपण कुकर चालू करून घेतलेला आहे. आपल्याला आता डब्बा ठेवायचा आहे. व्यवस्थित आरामात डब्बा ठेवा. आता गॅस फास्ट करायचा आणि लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचं. सिटी काढायची आहे आपल्याला आणि छान 15 मिनिटं असंच कुकर आता मंद गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे. आपण सुरुवातीला गॅस भांड ठेवलेलं आहे, त्यासाठी गॅस थोडा 2 मिनिटं फास्ट ठेवा आणि नंतर कमी गॅस करून घ्यायचा आहे. आपल्याला 2 मिनिटं फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिटं आपल्याला छान वाफाळून घ्यायचा आहे आपला ढोकळा. तर 15 मिनिटं छान झालेले आहेत. आपला ढोकळा वाफाळायला ठेवलं होतं आपण. चला बघूया आता खोलून आपण परफेक्ट बनला की नाही. चला एक टिक्स असते, बघू शकताय मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. त्यासाठी आपल्याला चेक करायसाठी चाकू किंवा तुम्ही टूथपिक पण वापरू शकता. मी तर चाकूनेच वापरते. बघू शकताय टच केलाय बुडाला. बघा परफेक्ट असा क्लीन चाकू आलेला आहे, म्हणजे आपला ढोकळा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. चला तर आता आपण डब्बा काढून घेणार आहोत. चला तर आपण वरती काढून घेऊया. आरामात काढा, गरम असतो, थोडासा थंड होऊ द्या आणि मस्त असं परफेक्ट काढून घ्या. ढोकळा बनवलाय आणि तडका नाही असं कधी होतंय का? नाहीच. तर मस्त आपण झणझणीत आणि मस्त खट्टा मिठा असा झणझणीत आपण तडका बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय चला तर बघून घेऊया आपण. तर तडक्यासाठी घेतलेली आपण पहिली मोहरी घेतलेली आहे, ती पण बारीकवाली काळी मोहरी वापरत आहोत आपण. त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चवीपुरती साखर घेतलेली, कारण की आपण गोड बनवत आहोत तडका, तिखट गोड. तिखट गोड तडका म्हटलं की अप्रतिम असा आपल्या ढोकळ्याला टेस्ट येते आणि छान झणझणीत असा मस्त तडका बसला जातो. त्याचबरोबर कढीपत्त्याची टेस्ट अप्रतिम लागते. तर बघू शकताय आपण सर्व सामग्री घेतलेली आहे. तडक्यासाठी तेल वापरत आहोत आपण, अगदी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि पाणी ऍड करणार आहोत तडक्याबरोबर, ते तर समोर बघूयाच आपण आता. तर बघा एवढी सगळी सामग्री. तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी नक्कीच लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर आपण तडका करून घेऊया. चला तर तडक्यासाठी मी छोटा टोप घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता मी तेल टाकते त्याच्यामध्ये. 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. मग असा ढोकळ्यासाठी ही छान एक तडका तयार करूत आपण. मस्त गोड आणि तिखट तडका एकच नंबर लागते हा तडका खायला. चला तर त्याआधी आपण मोहरी टाकून घेऊया.
छान आपल्याला मोहरी तडतडून घ्यायची आहे. तर बघू शकताय कसा तडतड आवाज येतोय. मोहरी तडल्याच्या नंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. बघा कढीपत्त्याचा तर अगदी तडतड आवाज येतोय. आपल्याला मिरच्याला छान असे होल करून घ्यायचे, म्हणजे आपल्या तोंडावरती मिरची येणार नाही. आता मिरची टाकून घ्यायची आपल्याला. मिरची छान एक साइडनं फ्राय होऊ देऊ आपण अगदी 1 मिनिट. तर बघू शकताय किती छान आपली मिरची पण मस्त तडतडत आहे. बघा छान अशी फ्राय पण झालेली आहे मिरची. म्हणजे आपला आता तडका तयारच झालेला आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि आता साखर टाकणार आहोत आपण. छान चाकूने किंवा चम्मचने हलवून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. छान एक उकळी काढून घ्यायची. आता गॅस आपण फास्ट करून घेऊया. इतका छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर बघा अगदी 2 मिनिटातच आपला तडका तयार होतो. टेस्टी असा खमंग असा तडका ढोकळ्यासाठी रेडी आहे. तिखट गोड बघू शकताय छान उकळलेला आहे. चला तर आता आपण गॅस ऑफ करून टाकूया. बघा मस्त आपला तडका तयार झालेला आहे. तर बघा मस्त आपला ढोकळा हात लागेल असा थंड झालेला आहे. बघू शकताय मी हात लावू शकते. चला तर आता आपण पलटी करून घेऊया. त्याआधी आपण साईडने थोडासा ढिल्ला करून घ्यायचा. सर्व बाजूने मस्त असा ढिल्ला करून घेतल्याच्या नंतर आपण प्लेटमध्ये पलटी करून घेणार आहोत. बघा अगदी सहजपणे निघतो. जे आपण बटर पेपर लावलं होतं ते काढून घेऊया. हा 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 हा, एकच नंबर असा मस्त सुगंध सुटलेला आहे ढोकळ्याचा. तुम्ही बघू शकताय ढोकळा पण आपला किती छान अगदी. आणि बघा बटर पेपरला थोडाही चिपकला नाही, म्हणजे आपला मस्त परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. अगदी कापसासारखा लुसलुसीत झालेला आहे ढोकळा. चला तर आपण मस्त वड्या पाडून घेऊया आता. छान परफेक्ट आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे आपला खमंग ढोकळा. त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं मराठी चॅनल आहे. मराठी चॅनल खूप कमी आहे, त्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. अशा टेस्टी हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हवे तशा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता, छोट्या मोठ्या साईजच्या. मी अगदी आपल्याला मार्केटमध्ये भेटतात तशाच पाडलेल्या आहे. तर बघूया आपला ढोकळा कसा झालेला आहे. वाव, एकच नंबर. बघा किती अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अजून गरम आहे, बघू शकताय वाफा निघतात. थंड झालं की अजून जसा जेवढा थंड होईल ना तेवढा लुसलुशीत आणि मस्त एकदम कापसासारखा परफेक्ट होतो. तर बघा परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि किती सारा ढोकळा तयार झालेला आहे. तर बघा मस्त आपला परफेक्ट तयार झालेला आहे. आंबट गोड तडका बघू शकताय. चला तर आपण तडका टाकून घेऊया.
हा हा, एकच नंबर असा सुगंध आणि त्याचबरोबर असा मस्त झणझणीत तडका. एकच नंबर. चला तर आपण मस्त त्याच्यावरती घालूया खोबऱ्याचं खीस. ढोकळा खमंग ढोकळा आणि खोबऱ्याचा खीस नाही असं होणारच नाही. तर बघू शकताय आपण खोबऱ्याचा खीस आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊया. आ हा हा हा, एकच नंबर. किती छान असं सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी. तर नक्कीच बनवा, खा आणि कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका. अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे.